पण जो फौजदारी कायदा आहे तो सगळ्या जाती धर्मांसाठी सेम आहे, सगळ्यांना लागू आहे आणि समान पद्धतीचा आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं एखादा जर गुन्हा केला त्याची शिक्षा त्या व्यक्तीला जेवढी मिळणार आहे तेवढीच दुसऱ्या धर्माच्या पण व्यक्तीला तेवढी शिक्षा आहे. त्यामुळं फौजदारी कायदा हा इक्वली सगळ्यांना लागू आहे. परंतु भारतामध्ये अशा काही व्यक्ती आहेत ज्यांच्यावरती फौजदारी कारवाई होऊ शकत नाही. याबाबतची आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेत आहोत. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न येतो पहिला की असा कोणता व्यक्ती असेल, मग तो व्यक्ती प्राईम मिनिस्टर असेल का? तर उत्तर आहे नाही. जर समजा प्राईम मिनिस्टरने एखादा गुन्हा केला असेल किंवा चीफ मिनिस्टरनं मुख्यमंत्र्यांनी जर केला असेल, पंतप्रधान जर गुन्हा केला असेल तरी देखील त्यांच्या विरुद्ध फौजदारी कारवाई होऊ शकते. मग त्यासाठी जरी प्रोसिजर थोडीशी वेगळी असली, थोडीसं प्रूफ वगैरे बघितलं जात असेल किंवा त्यामध्ये सत्यता पडताळली जात असेल, एवढं सगळं होऊन देखील त्यांच्या विरुद्ध एखादा फौजदारी गुन्हा जर दाखल करायचा म्हटला तरी देखील होऊ शकतो. आणि असा गुन्हा यापूर्वी देखील दाखल झालेले आहेत. जर प्राईम मिनिस्टर म्हणायचं बघायचं म्हटलं तर यापूर्वी इंदिरा गांधीच्या काळामध्ये देखील